नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. करंज नावाचा औषधी वृक्ष पूर्ण भारतामध्ये ठिकठिकाणी आढळतो. हा सदाबहार वृक्ष आहे, म्हणजे सदाहरित राहणारा की कायम हिरवा असतो. हा वृक्ष गावाकडच्या लोकांना इझिली माहिती असेल. महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आढळतो. तर ह्या करंजाच्या झाडाची औषधी गुणधर्म आहेत. तर ह्याची काय काय उपयुक्तता आहे ती मी आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहे छोटे. सगळ्यात पहिल्यांदा करंजाच्या पानांचा उपयोग काय. ज्यांना खूप जांभया येतात त्यांनी 21 दिवसपर्यंत हा प्रयोग करा. जांभया हा एकदम विचित्र आजार आहे. असं बऱ्याच जणांना माहिती नसेल की हा आजार पण आहे म्हणून, परंतु ज्यांना आहे त्यांना समजेल की सारख्या जांभया त्यामुळे सारखं आळसावल्यासारखं वाटतं की असं वाटतच नाही फ्रेश आहे म्हणून. तर त्यांनी करंज नावाची वनस्पती असते, त्याची पानं, बऱ्याच वेळा गावाकडच्या लोकांना हे करंजाचं झाड माहिती असतं. तर करंजाचे पानं जर तुम्ही 2-3 पानं तुपामध्ये तळून 21 दिवसपर्यंत सलग खाल्ली तर ते जी जांभयासारख्या येतात किंवा फ्रेश वाटत नाही तो आजार निघून जातो. आणि ज्यांना हा प्रयोग जर केला तसाच्या तसा तर जास्त इफेक्टिव्ह आहे. नसेल तर पानांचं चूर्ण जर मिळालं तर ते चूर्ण तुम्ही तुपातून घेऊ शकता. पण पानं तुपामध्ये तळणं हे सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे. करंजाच्या बिया विषारी असतात, त्याच्यामुळे फक्त पानांचा प्रयोग करा. आता जर मी तुम्हाला सांगितलं की करंजाच्या बिया ह्या विषारी असतात, तर विषारी असल्यामुळे ह्या औषधी नाही आहेत असं नाही. ह्या भरपूर गुणकारी आहेत. ह्या जंतुनाशक आहेत, कृमीनाशक आहेत, अँटी फंगल प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे ह्या बियांपासून काढलेलं तेल हे सुद्धा जंतुनाशक आहे. मग हे पोटातून घ्यायचं का तर नाही, बाहेरून लावायला हे जंतुनाशक म्हणून वापरता येतं. मग कशामध्ये वापरायचं तर कोंड्यामध्ये हे वापरता येतं किंवा उवालिखा होतात डोक्यामध्ये, त्याच्यामध्ये हे खूप छान काम करतं. सोप्पा उपाय सांगते. करंजाच्या बिया ज्या असतात ना त्या बिया अशा मातकट रंगाच्या अशा मिळतात, साधारण अशा लाल मातीसारख्या किंवा गेरूच्या रंगाच्या असतात ह्या. आणि ह्या मिक्सरवर इझिली बारीक होतात किंवा खलबत्त्यातही बारीक होतात. ज्याप्रमाणे दाण्याचा कूट होतो ना त्याचप्रमाणे ह्या पण बियांचा कूट तयार होतो. आणि अशा ओबडधोबड आकाराच्या बिया असतात. त्या बिया तुम्हाला कुठे मिळतील तर कुठेही ऑथेंटिक आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला मिळू शकतील. या बियांचं चूर्ण म्हणजे मिक्सरवर वाटून जर त्याच्यात थोडं पाणी घालून जर ते तुम्ही डोक्याला लावलं तर हे उत्कृष्ट अँटीफंगल असल्यामुळे डोक्यामध्ये फंगसमुळे जो कोंडा होतो तयार आणि जो कितीतरी प्रकारचे शॅम्पू वापरून कॅटागोनाझोल सारखी जी औषधं असतात ती वापरून सुद्धा तो जात नाही. काय करायचं तर हा वाटलेलं जे काही करंजाच्या बिया आहेत त्या डोक्यावर स्काल्पवर लावायच्या आंघोळीच्या आधी आणि मग नंतर केस स्वच्छ, स्काल्प स्वच्छ धुवून काढायचा. त्याने कोंडाही जातो. उवालिखा असतील त्याही समस्यांसाठी याचा खूप सुंदर उपयोग होतो. तेव्हा हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, जेणेकरून ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे जास्तीत जास्त पोहोचतील. अशीच वेगवेगळी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.